डिफरन्शिएशन मधील आपण दुसरं थेरम बघत आहोत. लक्षात घ्या, मी पहिलं थेरम ऑलरेडी तयार केलेलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. ठीक आहे, ते जर बघितलं नसेल तर ते पहिल्यांदा बघा, जेणेकरून हे थेरम तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे. ठीक आहे, कारण पहिलं थेरम असेल किंवा ही थेरम असेल किंवा ह्याच्या पुढचं थेरम असेल, हे तिन्ही पण थेरम सिमिलर आहेत. लक्षात घ्या, म्हणजे त्यांच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या सिमिलर आहेत, त्यामध्ये समजून जायला तुम्हाला सोपं जाणार आहे. ठीक आहे, मग आता बघा, समजून घ्या. थेरम देताना तुम्हाला या फॉर्म मध्ये देणार ते, म्हणजे काय की इफ y इक्वल्स टू f ऑफ u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u अँड u इक्वल्स टू g ऑफ x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, देन प्रूव्ह दॅट, आणि हे प्रूफला दिलेलं असणार आहे. आपल्याला याचा काय उपयोग नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, याचा वापर करायचा आहे, पण मेनली आपल्याला हे महत्वाचं आहे की dy बाय dx इक्वल्स टू dy बाय du इंटू du बाय dx, आणि याच्याबद्दलच त्यांनी इथं माहिती दिलेली आहे शब्दामध्ये. ठीक आहे, ओके. मग आता इथं आपण थेरम लिहायला सुरुवात करूयात. जसं की पहिल्या थेरम मध्ये आपण बघितलं की आपण काय म्हटलेलं की स्मॉल इन्क्रीमेंट घेतो आपण, ज्या काही टर्म्स असतील त्याचे स्मॉल इन्क्रीमेंट. मग आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय, तर याच्यामध्ये तुम्हाला dy दिसतंय, dx दिसतंय आणि du दिसतंय, बरोबर का. मग आपण याच्यामध्ये काय म्हणणार, लेट डेल्टा y डेल्टा x अँड डेल्टा u बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन, पहिलं काय y, नंतर काय x अँड काय सांगा u रिस्पेक्टिव्हली म्हणूयात आपण. ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली. मग आता हे लक्षात आलं असेल तुमच्या, जी की आपण पहिल्या थेरम मध्ये पण लिहिले. बऱ्यापैकी तुम्हाला मी काय म्हटलं अगोदरच की सिमिलर स्टेप्स आहेत, फक्त कुठं बदल करायचा हे समजलं की पूर्ण थेरम लक्षात येणार आहे पटकन. मग आता याच्यानंतर काय म्हणलेलं आपण की ॲज डेल्टा x टेन्स टू 0 देन डेल्टा y टेन्स टू 0 डेल्टा u टेन्स टू 0, कारण u नवीन टर्म आहे, लक्षात घ्या इथं या थेरम मध्ये. मागच्या थेरम मध्ये, पहिल्या थेरम मध्ये डेल्टा t होतं. ठीक आहे, यानंतर आपण काय केलेलं आठवते का बघा, की यानंतर आपण RHSच्या व्हॅल्यू काढून घेतलेल्या लिमिटिंग फॉर्म मध्ये. ठीक आहे, म्हणजे बघा इथं काय दिसतंय तुम्हाला, dy बाय du दिसतंय. मग हे वाचताना आपण कसं वाचतो, तर y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. मग इथं पण देताना त्यांनी तेच दिलेलं आहे, लक्षात घ्या. काय सांगा की y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u दिलंय का. आणि हे वाचताना आपण कसं वाचणार आहे, हे वाचताना पण तसं वाचणार. काय सांगा, u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, तीच माहिती दिली, लक्षात घ्या. मग आपण लिहिताना पण तसंच लिहिणार. काय सांगा की y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ, इज अ डिफरन्शिएबल फंक्शन. आता इथलं लक्षात येतं तुमच्या, मी त्यामुळे शॉर्टकट मध्ये लिहितोय, फंक्शन ऑफ काय सांगा u. मग इथं काय लिहिणार लिहिताना, dy बाय du इक्वल्स टू, आता डी आणि डेल्टा मध्ये फरक पाहिजे हे मी सांगितलेलं आहे, किंवा आता आपण पुन्हा सांगतोय की हे आहे डी आणि आपण आता जे लिहिणार आहे ते आहे डेल्टा. म्हणजे काय बघा, तर dy बाय du ची व्हॅल्यू असते लिमिट डेल्टा u टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा u, बरोबर आहे. dy बाय du ॲज इट इज लिहिलंय, पण हे आहे डेल्टा, हे आहे सॉरी हे आहे डी, हे आहे डेल्टा, आणि हे लिमिट डेल्टा u टेन्स टू 0. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहे. सांगा आता इक्वेशन नंबर 2 काय असेल, तर u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. इथं लिहिणार आपण u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. काय येणार सांगा, इथं येणार du बाय dx. काय व्हॅल्यू येणार आहे, लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा u अपॉन डेल्टा x येणार, बरोबर. ॲज इट इज व्हॅल्यू येणार आहे. याला आपण इक्वेशन नंबर 2 मानूयात. ठीक आहे, आता तुम्हाला आठवत असेल की RHSच्या सगळ्या आपण व्हॅल्यू काढल्यानंतर हे जे काय प्रूफ आहे ते ॲज इट इज आपण खाली लिहितो, पण इन फॉर्म ऑफ डेल्टा, आणि हे कशात दिलंय, डीच्या फॉर्म मध्ये दिलंय. मग आपण कसं लिहिणार हे, तर हे लिहित असताना असं लिहिणार आहे की डी च्या ऐवजी डेल्टा, बघा डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल्स टू डेल्टा y अपॉन डेल्टा u इंटू डेल्टा u अपॉन डेल्टा x. यामध्ये अजून एक चूक मुलं काय करतात, तर y आणि u यांच्यात फरक दिसला पाहिजे, म्हणजे हे y दिसलं पाहिजे, हे u दिसलं पाहिजे. ते जर व्यवस्थित नसेल तर मार्क जाऊ शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे लिखाण करताना पण जरा व्यवस्थित करायचं. मग आता याच्यानंतर बघा काय, तर याच्यानंतर आपण काय करणार, तर लिमिट घेणार दोन्ही साईडला, टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड. म्हणजे आपण इथं असं म्हणूयात की टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड, दोन्ही साईडला लिमिट घेऊयात. मग लिमिट घेतलं तर काय येणार बघा बरं, इथं तर इथं असं येणार आहे लिमिट
सुरुवातीला ॲज डेल्टा एक्स टेन्स टू झिरोच घ्यायचा, ॲज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो काय येणार सांगा इथं, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. क्लिअर, इन फॉर्म ऑफ डेल्टा सगळं घेतलेलं आहे आपण. आता तुम्हाला माहिती आहे की पहिल्यांदा आपण लिमिट ॲज अ डेल्टा एक्स टेन्स टू झिरो घेतो, त्यानंतर आपण जसा डिनॉमिनेटर असेल त्या पद्धतीनं इथली लिमिटिंग व्हॅल्यू बदलतो. लक्षात घ्या. म्हणजे आपण काय करणार बघा, इथं डिनॉमिनेटरमध्ये काय डेल्टा एक्स, म्हणजे इथं पण काय घेणार डेल्टा एक्सच घेणार. तर मग इथं काय बदलायची गरज आहे का, नाही. मग लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स टू, इथं डेल्टा यू आहे, मग इथं पण डेल्टा यू पाहिजे. मग आपण काय करणार, लिमिट डेल्टा यू टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू लिमिट, इथं पण काय घेणार आहे डेल्टा यू टेन्स टू झिरो डेल्टा यू अपॉन, आता इथं डेल्टा एक्स आहे तर डेल्टा यू घेऊन चालणार आहे का, नाही. इथं काय पाहिजे सांगा, डेल्टा एक्स टेन्स टू झिरोच पाहिजे. मग डेल्टा यू अपॉन काय येणार सांगा, इथं डेल्टा एक्स येणार आहे. म्हणजे जसं डिनॉमिनेटर आहे त्या पद्धतीनं बदल केला आपण. क्लिअर. आता या स्टेप नंतर आपल्याला ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू ऑलरेडी माहीत असते. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हा बदल करतो. कशी व्हॅल्यू माहिती आहे, तर फ्रॉम 1 लिमिट डेल्टा यू टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू, बघा बरं तेच आहे इथं. मग आता याला आपण रिप्लेस करू शकतो dy बाय du ने. मग मी लिहित असताना इथं लिहिणार फ्रॉम 1 and 2, म्हणजे ही पण व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला आणि ही पण व्हॅल्यू माहिती आहे. मग मी लिहित असताना असं लिहिणार आहे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स टू dy अपॉन du इंटू du अपॉन dx. क्लिअर. आणि या ठिकाणी काय झालं तर RHS साईड जे ते एक्झिट झाली, तिथलं लिमिट काय झालं, एक्झिट झालं. बरोबर. म्हणजे इथं आपण लिहित असताना असं लिहिणार देअरफॉर लिमिट ऑफ RHS एक्झिस्ट देअरफॉर लिमिट ऑफ LHS also exist. ठीक आहे. हे झाल्यानंतर न चुकता त्यांनी जे काय थेरम आपल्याला प्रूफ करायला दिलंय ते ॲज इट इज लिहायचं इथं. म्हणजे काय लिहिणार सांगा, dy बाय dx इक्वल्स टू dy बाय du इंटू du बाय dx. आणि हे आपलं प्रूफ झालं. लक्षात आलं. मग आता हे जे काय थेरम आहे पूर्णपणे त्याचा स्क्रीनशॉट व्यवस्थित काढून घ्या. आणि याची सगळ्यात महत्त्वाचं काय तर प्रॅक्टिस. याची प्रॅक्टिस परफेक्ट पाहिजे. लक्षात घ्या, प्रॅक्टिस असेल तरच तुम्हाला हे जमणार आहे. ठीक आहे, कारण याच्यामध्ये थोडी जरी चूक झाली तरी तुमचे मार्क जाणार आहेत. क्लिअर. मग आपलं हे दुसरं थेरम आहे. पहिलं थेरम बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेच. ठीक आहे. मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.